नमस्कार, मी सविता पाटील. बघा आज मस्त बेत आहे, चुलीवरची खिचडी. तर आज खिचडीचं नियोजन होतं. सगळ्यांची इच्छा होती की ताई आज काहीतरी बनवू आपण खायला. तर आज बनवते मी खिचडी मस्त आणि गुळाचा शिरा बनवणार आहे. तर इकडे बघा पापड आपले सुरू आहेत मस्त. तर व्हिडिओ काय मी जास्त मोठा बनवला नाही, छोटासाच बनवलेला आहे, कारण थोडी घाई आज. घाईमध्येच व्हिडिओ थोडासा बनवते. म्हटलं चला आपल्या फॉलोअर्ससाठी आपण काहीतरी व्हिडिओ टाकू आज, कारण तुम्हाला सुद्धा माझी व्हिडिओची आठवण येते. आज ताई व्हिडिओ का टाकला नाही असं म्हणून. आज मस्त खिचडीचं बजेट चालू आहे. तर बघा इकडे आता पापड टाकायला सुरुवात झालेली आहे मस्त. आणि खूप ऊन आहे आज, कारण आता एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि एप्रिल महिन्यात भरपूर ऊन असतं. तर हे दोघं मिळून आता पापड टाकायचं काम करत आहे. बाकीचे जण पापड दाबत आहेत आणि माझ्याकडे होता खिचडीचं नियोजन. तर मी करते खिचडी. तर बघा खूप ती छान असे पापड तयार झालेले आहेत मस्त. आणि इकडे बघा अंगणामध्ये आपल्या खाटीवरती नागली टाकलेली आहे. आणि हे आहे आपलं फार्म हाऊस. आणि फार्म हाऊसवर मस्त आज वनभोजनाचा कार्यक्रम. आणि फार्म हाऊसवर बघा किती छान असं मस्त वातावरण आहे. आणि इकडे बघा आपला मोत्या आणि बिट्टू खूप छान असे आराम करत आहेत. आणि इकडे आहे पापड प्रेस करायचं काम सुरू. तर आमच्या खानदेशमध्ये शेतात जर असं जेवण वगैरे केलं तर याला वनभोजन म्हणतात. लहानपणाची खूप आठवण झाली मला, कारण आम्ही लहानपणी मैत्रिणी असा कार्यक्रम शेतात करायचो आम्ही वनभोजनाचा. तर आज सगळ्यांचीच इच्छा होती की आपण पण काहीतरी कार्यक्रम करू शेतात, काही ना काही जेवणाचा किंवा वनभोजनाचा. तर आज मस्त चुलीवरची खिचडी आणि गुळाचा शिरा बनवणार आहे. तर बघा खिचडी झालेली आहे, मस्त तयार झालेली आहे. आणि आता बघा शिरा होतोय मस्त गुळाचा शिरा. बघा छान असतं मस्त. आणि मला शेताच्या हातचा शिरा खायचा होता. खिचडी मी बनवली, म्हटलं शिरा तुम्ही बनवता येईल, कारण ते गुळाचा शिरा खूप छान बनवतात. तर आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूपच असा आनंद होता, कारण भरपूर दिवसांनी आम्ही अशी पार्टी केलेली आहे. आणि विषय म्हणजे पहिल्यांदाच अशी पार्टी केलेली आहे आम्ही. आणि बघा इकडे छान असा मस्त शिरा तयार होतो आहे. गुळाचा शिरा मी पहिल्यांदाच इथं फार्म हाऊसवर बनवलेला आहे. आणि इकडे बघा मस्त नागलीचे पापड भाजलेले आहेत. अशा पद्धतीने मस्त आज काम सुरू आहे. बघू शकता तुम्ही, खूपच छान असा शिरा तयार झालेला आहे मस्त. आणि शेतावर जो आपण स्वयंपाक बनवतो तर खूप छान असा चवदार असतो. तर अशा पद्धतीने आज आमचं काम सुरू आहे वनभोजनाचं. तसं तर मी फार्म हाऊसवरती 8 ते 10 वर्ष काढलेले आहेत. आणि 8 ते 10 वर्षापासून मी चुलीवरच्या जेवणाची चव मी घेतलेलीच आहे. पण आज मैत्रिणींसोबत अशी पार्टी केली तर पहिल्यांदाच खूपच छान असं वाटतंय. आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला सांगेल. या सगळेजण वनभोजनाला या. मस्त दुपारचं जेवण, शेतातलं जेवण आहे. कसं आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कैरी, कांदा सगळं असं व्यवस्थित मस्त ताट बनवलेलं आहे उषाताईंनी आणि मालता मावशींनी त्यांनी. मस्त खिचडी आहे, गुळाचा शिरा, कांदा, कैरी, पापड. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.